नमस्कार, मी आरती कुलकर्णी। आज IBN लोकमत स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे बद्दलच बोलणार आहोत। मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा डेथवे कसा बनत चाललेला आहे यावर आपण वारंवार चर्चा करतो आणि पुन्हा पुन्हा अपघात होतच आहेत। प्रसिद्ध बिल्डर DS कुलकर्णी यांच्या लँड क्रुझर गाडीला याच एक्सप्रेसवेवर अपघात झाला आणि त्यांचा ड्रायव्हर मृत्युमुखी पडला। DS कुलकर्णी हे अपघातामधून बचावलेले आहेत, पण पुन्हा एकदा या अपघातामुळे एक्सप्रेसवेचा प्रवास कसा सुरक्षित नाहीये हे समोर आलेलं आहे आणि म्हणून यावरच आपण चर्चा करणार आहोत। मुंबई आणि पुण्यामधलं अंतर वेगाने पार करता यावं म्हणून युती सरकारच्या काळामध्ये एक्सप्रेसवे बांधण्यात आला, पण 16 वर्षांनंतर सुद्धा या एक्सप्रेसवेवर अत्याधुनिक सुधारणा केलेल्या नाहीत। गेल्या 5 महिन्यात या रस्त्यावर अपघातामध्ये 40 जणांचे जीव गेले। गेल्या 16 वर्षांचा आकडा पाहिला तो तर चक्रावून टाकणारा आहे। यावर काहीच उपाय होताना दिसत नाहीयेत। जशी यंत्रणांची चूक आहे तशीच प्रवाशांची सुद्धा चूक आहे। याबद्दलचा एक रिपोर्ट बघूया। पुणे मुंबई एक्सप्रेसवे मृत्यूचा सापळा बनलाय। 2016 या वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यातच या रस्त्यावर 140 अपघात झालेत। यामध्ये 40 जणांचा जीव गेलाय तर 140 जण गंभीर जखमी झालेत। असे अपघात थोपवण्यासाठी काहीच उपाय केले जात नाहीयेत। त्याबरोबरच जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी आवश्यक असणारं ट्रॉमा सेंटरही लाल फितीत अडकून पडलंय। पहाटे ॲक्सिडेंट झाला आणि 2 तासानंतर तो जखमी बाहेर आल्यानंतर हेल्प मिळाली। मी वारंवार आम्ही जे सांगतोय की सर्व्हेलन्स यंत्रणा का हवी, तर याच्यासाठी हवी की असे ॲक्सिडेंट झाल्यानंतर पटकन तात्काळ मदत ही सर्व्हेलन्सच्या माध्यमातून मिळू शकते, कारण तुम्हाला लाईव्ह फुटेजेस ती मिळू शकतात। जो कोणी दोषी असेल त्यावर त्वरित कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व्हेलन्स सिस्टीम खूप जास्त आवश्यक आहे। पावसाचे दिवस येत आहेत, आता हळूहळू धुकं पसरायला सुरुवात झालेलं आहे। अजूनही अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर्स नाही आहे। एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातांना सरकारी यंत्रणेसोबतच चालकही जबाबदार आहेत। स्पीड लिमिटचे नियम न पाळणं, लेन कटिंग यासारख्या चुकांमुळे घडणाऱ्या अपघातांचं प्रमाण मोठं आहे। या सगळ्यांवर नजर ठेवता येईल किंवा वचक बसेल अशी कुठलीही यंत्रणा सरकार उभारू शकलेली नाही। 40 महिने मी एक्सप्रेसवेवरती काम करतोय, पण काही ठिकाणी काही अंशी सुधारणा झाल्यासारखी फक्त मला वाटते, पण जेवढी अपेक्षित सुधारणा जी हवी आहे तर ती तत्परतेने मला ॲब्सोल्युटली होताना दिसत नाही। ब्रायफेन रोडचा एक 24 किलोमीटरचा पॅच वगळता आणि आडोशीच्या इथलं जे नेटिंग केलेलं आहे एवढ्या 2 गोष्टी वगळता बाकी काहीही परिस्थितीत मध्ये सुधार आहे असं मला तरी वाटत नाही आहे। मुंबई आणि पुण्यामधला प्रवास वेगानं व्हावा म्हणून एक्सप्रेसवे सुरू करण्यात आला, पण या रस्त्यावर सोयी सुविधा नाहीत किंवा प्रवाशांच्या सुरक्षेची हमीही नाही। त्यामुळे एक्सप्रेसवे डेथवे बनत चाललाय। वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे। याच एक्सप्रेसवेवर काल रात्री 11:15च्या सुमाराला पुण्यामधले प्रसिद्ध बिल्डर DS कुलकर्णी यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिली आणि DS कुलकर्णी या अपघातामधून बचावले, पण या अपघातामध्ये त्यांचा ड्रायव्हर नीरज याचा जागीच मृत्यू झाला। DS कुलकर्णी यांच्या पाठीला मार लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलंय। गेल्या 3 दिवसात एक्सप्रेसवेवर असे वेगवेगळे 6 अपघात झालेले आहेत। यामध्ये 5 लोकांचा जीव गेलेला आहे। पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर DS कुलकर्णी यांचा मंगळवारी रात्री खंडाळा एक्झिट जवळ मोठा अपघात झालाय। लँड क्रुझर सारख्या गाडीमध्ये, जिच्यामध्ये सुरक्षेची प्रचंड काळजी घेतली जाते, अशा महागड्या गाडीमध्ये सुद्धा DSK यांचा ड्रायव्हर जो आहे त्याचा मृत्यू झालाय। एका लेनहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर जो आहे तो डिवायडर पार करून पुण्याकडे जाणाऱ्या रांगेला ज्या पहिल्या लेनमध्ये DSK यांची गाडी येत होती तिच्यावरती जाऊन थेट आदळला होता आणि या ॲक्सिडेंटमध्ये DSKना किरकोळ मार जरी लागला असला तरी त्यांचा 22 वर्ष सोबत करणारा ड्रायव्हर जो आहे त्याचा मृत्यू झालाय। हे सगळं का घडतं असा प्रश्न सातत्यानं उपस्थित करावा वाटतो। याचं कारण गेले 3 दिवस एक्सप्रेस हायवेवरती रोज 3 ते 4 ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि आत्तापर्यंत गेल्या 3 दिवसांमध्ये साधारण 5 ते 6 लोकांचा मृत्यू झालाय। जिथे कमाल मर्यादा जी आहे, किमान मर्यादा 80 किलोमीटरची आहे आणि त्यापेक्षा जास्त वेगानं 120-130च्या वेगानं प्रति तास वेगानं गाड्या या एक्सप्रेस हायवेवरून जातात। तिथले डिवायडर्स जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या डिवायडर्सची अवस्था अशी आहे, ज्याला तुम्ही लात मारलीत किंवा साधा पाय लावलात तरी हे डिवायडर्स आहेत ते जागेवरती गोल फिरतात, हलतायत अक्षरशः। आणि या अशा डिवायडर्समधून ज्या गाड्यांचा स्पीड 110-100च्या आसपास आहे त्या गाड्या का जाणार नाहीत हे डिवायडर्स आहेत। या अशा पद्धतीने ही एक्सप्रेस हायवेची सुरक्षा यंत्रणा आहे। इथले डिवायडर्स,
इथले बायफ्रेंड रोप्स जे दोन वेगवेगळ्या मुंबईकडे आणि पुण्याकडे येणाऱ्या लेन्स जे आहेत त्या वेगळ्या ठेवू शकेल, तिकडच्या गाड्या या बाजूला येऊ देणार नाहीत, अशा पद्धतीनं यंत्रणा आवश्यक असताना ही जुजबी कामं केली जातात. सातत्यानं अनेक कार्यकर्त्यांनी याची मागणी करूनही सरकारकडून MSRDC कडून याबाबत भूमिका घेतली जात नाही आणि गेले कित्येक अपघात जे आहेत, गेले अनेक दिवस कित्येक अपघात हे केवळ याच एका कारणामुळे होत आहेत. समोरून येणारी गाडी जी आहे तिला पलीकडच्या रांगेमधला मुंबईच्या दिशेने जाणारा माणूस हा आपल्या अंगावरती येईल याची कधी पुसटशी कल्पना नसते आणि अचानक 100-110च्या स्पीडला दोन समोरासमोर गाड्या येऊन एकमेकांना धडकतात आणि लोकांचे जीव जात आहेत. DSK हे अत्यंत मोठं आणि प्रतिष्ठित नाव असल्यामुळं या सगळ्या प्रकाराला चर्चा वाचा फुटली. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे, या एक्सप्रेस हायवेवरती रोज असे अनेक अपघात होतात आणि रोज अनेक जण मृत्युमुखी पडतात, मात्र त्याची साधी वाच्यताही कोणी करत नाही. या सगळ्या अपघातांना तात्काळ आळा घालायचा असेल तर मोठी आणि अतिशय वेगवान अशी यंत्रणा उभारणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. आपण बघितलं एक्सप्रेसवेवर काय स्थिती आहे, पण राज्यामधल्या बऱ्याच महामार्गांवर अशी स्थिती आहे. खास करून जे सेलिब्रिटीज राज्यभरामध्ये दौरा करतात त्यांना या रस्त्यांची काय अवस्था आहे याबद्दल अगदी चांगली माहिती असते. अभिनेते लोकेश गुप्ते आपल्यासोबत फोनवरून आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया. लोकेश गुप्तेजी, आम्ही एक्सप्रेसवेच्या सुरक्षेचा मुद्दा हा पुन्हा एकदा उचलून धरलेला आहे आणि त्याचबरोबर महामार्गांची काय अवस्था आहे याबद्दल आम्ही बोलतोय. आम्हाला असं कळलं तुम्ही आत्ता सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून येत आहे आणि गाडी थोडीशी बाजूला करून तुम्ही आमच्याशी बोलताय. दुर्दैवानं तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी एक ऍक्सिडेंट झालेला होता. तुम्ही आता कसे आहात आणि नेमकं काय घडलं तेव्हा? नाही, या अपघातातनं मी पूर्णपणे बचावलो, परमेश्वराची कृपा. आणि मी आता बरा आहे, रिकव्हरी खूप फास्ट आहे. कोकणामध्ये एका फिल्मचं शूटिंग संपून दुसऱ्या फिल्मच्या शूटला मी साताऱ्याला चाललो होतो आणि गगनबावडा ते कोल्हापूर हा जो रस्ता आहे त्या दरम्यान कोल्हापूरच्या अलीकडे साधारण 20 किलोमीटरवरती हा ऍक्सिडेंट झाला माझ्या गाडीला. सिंगल रोड आहे तो खरं तर, आणि तसा रहदारीचा असतोही, पण सिंगल रोड असल्यामुळे थोडासा वेगही गाडीचा आमचा कमी होता. बरोबर. आणि रॉंग साईडनी एक गाडी येत होती अंगावरती आणि समोरासमोर टक्कर होऊ नये त्यासाठी माझा जो चालक होता त्यांनी गाडी वळवली आणि ती थोडीशी कंट्रोलच्या बाहेर गेली. 70-80-90चा स्पीड होता गाडीला. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की कंट्रोलच्या बाहेर जाते गाडी, त्यांनी हँडब्रेक ओढला आणि ती गाडी पूर्ण फिरली आणि आम्ही ऑपोजिट साईडच्या झाडावरती जाऊन आम्ही आदळलो. आणि ती गाडी जी समोर अंगावर ती तशीच रॉंग साईडनीच निघून गेली न थांबता. तर अशा पद्धतीने ऍक्सिडेंट झाला. तुम्ही खूप सुदैवाने बचावलात या ऍक्सिडेंट मधून. आपण एक्सप्रेसवे बद्दल बोलतोय, पण सगळ्याच महामार्गांची काय अवस्था आहे बघा. लोकेश गुप्ते, तुम्हाला काय वाटतं की यामध्ये यंत्रणा किती जबाबदार आहेत आणि आपण प्रवासी म्हणून किती जबाबदार आहोत? मला असं वाटतंय की यंत्रणाला कायम आपण दोष देत आलो, प्रशासनाला दोष देत आलो किंवा पोलिसांना आपण दोष देणं हे योग्य होणार नाही. मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकारामध्ये एक नागरिक म्हणून आपली जे कर्तव्य आहेत, आपलं जे वाहतुकीचे जे नियम आहेत त्याचं पालन हे आपणही करायला पाहिजे. आज महागड्या गाड्या आपण बघतो रस्त्यांवरती धावत असतात, 180-120च्या स्पीडने जातात. मला एक गोष्ट नेहमी प्रश्न पडतो की कुठे घाई असते आणि कुठे तुम्हाला लवकर पोहोचायचं असतं. जर का ती खरंच पोहोचायचं आहे तर वेळेत निघा. कारण सेम डे मी एक किस्सा सांगतो, म्हणजे जे माझ्या बाबतीत झालं त्याच दिवशी सकाळी माझा एक पुण्याचा मित्र अनिरुद्ध बागुल नावाचा, जो पुण्याहून साताऱ्याला निघाला होता आणि त्याच्या ऑल्टो गाडीला मागणं एका ट्रकनी जोरदार धडक दिली, पण सुदैवाने ते नवरा बायको दोघेही वाचले त्या गाडीमध्ये. तर मला तेच झालं की मुळात मानसिकता जी आहे आपली ती बदलणं फार आवश्यक आहे. म्हणजे ड्राईव्ह करताना आपण नियम काटेकोरपणे पाळणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबरनी आपल्या गाडीचे सर्व लाईट्स म्हणा किंवा ज्या काही सुरक्षेच्या व्यवस्था गोष्टी असतात त्या खरोखर आहेत की नाही. मी आज मी पुणे मुंबईत मी बरेच वेळा अपडाऊन केलेला आहे. आपण पुणे मुंबई बद्दलच बोलतोय आणि लोकेश, तुम्हाला पण माहिती असेल की अक्षय पेंडसे यांचा भाऊ जो तन्मय पेंडसे याबद्दल बरेच प्रयत्न करतो आहे आणि सरकार दरबारी सुद्धा त्यांनी ही सगळी कैफियत मांडलेली आहे. लोकेश गुप्ते, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि विश यू अ सेफ जर्नी. आपण पुन्हा एकदा तन्मय पेंडसेंशी बोलणार आहोत. एक्सप्रेसवे सुधारणा कार्यकर्ते असं नावच त्यांना पडलेलं आहे. इतक्या तळमळीनं तन्मय पेंडसे या सगळ्याबद्दल प्रयत्न करतायत. तन्मय पेंडसे, आपण बघितलं या आधी सुद्धा आपण अशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे आणि एक्सप्रेसवे कसा सुरक्षित नाही यावर आपण बोललेलो आहोत. पण आता वैभवच्या रिपोर्टमध्ये आपण पाहिलं जे डिवायडर्स आहेत ते इतके कुचकामी आहेत की दुसऱ्या लेन मधली गाडी सरळपणे लेन क्रॉस करू शकते आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही सरकारकडे जो पाठपुरावा करताय त्याला काय उत्तर मिळतंय?
सुरुवातीला जेव्हा दादाचा ऍक्सिडेंट झाला, जसा DSK साहेबांचा एक ऍक्सिडेंट झाला, तर त्याच पॅटर्नमध्ये दादाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि अनफॉर्च्युनेटली त्यात दादा, आनंद अभ्यंकर आणि माझा 2 वर्षाचा पुतण्या यांना जीव गमवावा लागला. हो. त्याच्यानंतर ब्रायफेनरूप हा जो प्रकार आहे त्याच्याविषयी आम्ही एकतर खूप अभ्यास केला. 1960 साली पहिला ब्रायफेनरूप लागला ह्या कॅलिफोर्नियामध्ये आणि त्याच्यानंतर आहे 40 देशातलं प्रूव्हन टेक्निक आहे. म्हणजे असं नाहीये की उगाच काहीतरी पुटअप केलंय आणि तुम्ही लावा असं चाललेलं नाहीये. 40 देशांमध्ये जर काही गोष्टी घडत आहेत आणि त्याचे आपल्याला आता 24 किलोमीटरच्या पॅच मध्ये लावलेला आहे, तर त्याचे आपल्याला इम्पॅक्ट दिसत आहेत. अनेक ऍक्सिडेंट झाल्यानंतर व्हेकल पलीकडे गेलेलं नाहीये, हे मी स्वतः बघितलंय. कारण गेली 42 महिने मी एक्सप्रेसवेवर काम करतोय, पण राज्य सरकारच्या दृष्टिकोनात मला फक्त आश्वासनं दिली जात आहेत. मग आता कुठल्या अडचण काय आहे? आश्वासनं दिली जात आहेत, आश्वासनं पूर्ण होत नाहीये, यामागे नेमकी अडचण काय आहे सरकारला? नाही, मलाही तेच कळत नाही की प्रेस नोट निघतायत फक्त की अंमलबजावणीचे आम्ही आदेश दिलेत, पण कुठल्या अंमलबजावणीचे आदेश दिलेत हे तरी कळायला पाहिजे की नाही. का आता हे स्वतःच्या घरातल्या कोणाचा मृत्यू व्हायची वाट बघतायत. मी आता हे खूप जास्ती आता राग येतोय याच्यामध्ये की इतके लोक, आता 1400 लोक गेलेत. ही 1400 लोक गेलेली नाहीयेत, विविध कारणांनी गेलेत, पण 1400 फॅमिली डिस्ट्रॉय झाल्यात. अगदी खरं आहे. आपण जेव्हा एक ऍक्सिडेंट होतो तेव्हा त्यांचं कुटुंबीय कसं डिस्टर्ब होतं आपण बघतोय. आता तन्मय पेंडसे खरोखरच हिमतीनं या सगळ्याबद्दल लढतायत, पण आपल्या भावाच्या निधनाचं दुःख अजूनही त्यांच्या मनात तसंच कायम आहे. तन्मय पेंडसे, तुम्ही असं सांगितलं की जगभरामध्ये हायवे जर अशा प्रकारे बनत असतील, आपण एवढा मोठा टोल भरत असतो या हायवेच्या मेंटेनन्ससाठी, मग तरी सुद्धा या सुधारणा होत नाहीयेत. आता तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? नाही, माझा आता एक विचार चालू आहे, मी एक कोर्टामध्ये क्रिट फाईल करणार आहे याच्या संदर्भात आणि कायदेशीर मार्गाने सुद्धा माझा विचार चालू आहे की याच्यामध्ये लढा द्यायचा. मी सर्व जणांना भेटलेलो आहे, म्हणजे आतापर्यंत असं कोणी नाही की मी सोडलेलं नाहीये. मी उद्धव साहेब ठाकरेंना जाऊन मातोश्रीवरती जाऊन या विषयावरती पूर्ण ब्रीफिंग केलंय. एकनाथ शिंदे जे या खात्याचे मंत्री आहेत, तर शिंदे साहेबांनी मी याच्याविषयी खूप जास्ती वेळा जाऊन भेटलेलो आहे. आदित्य ठाकरेंना भेटलेलो आहे, दिवाकर रावते साहेबांना भेटलोय, MSRDC मध्ये अनिल डिग्गीकर जेव्हा MD होते त्यांना जाऊन भेटलोय, आता राधेश्याम मोपलवार, सगळ्यांना भेटलो. म्हणजे मी यंत्रणातल्या अधिकाऱ्यांची नावं घेताय. आपल्याकडून आता लोकेश गुप्ते जसं म्हणाले की यंत्रणांची आणि मोठ्या सुधारणांची एक्सप्रेसवेवर गरज आहेच, पण प्रवाशांनी सुद्धा कसे नियम पाळले पाहिजेत याबद्दलचं काही एक निवेदन, माहिती एक्सप्रेसवेवर आपण ठिकठिकाणी लावू शकतो का? अशा प्रकारची सुद्धा काही सुधारणा होऊ शकते का? 100%. बेसिकली कसं आहे की आता ह्याच्यामध्ये ह्युमन एरर्स आहेत, नाही अशातला भाग नाहीये, पण जेव्हा सिस्टीम फुल प्रूफ असेल तर तेव्हा आपण म्हणू शकतो की आता हे जे ऍक्सिडेंट होत आहेत आम्ही सिस्टीम फुल प्रूफ केली आहे, पण ह्युमन एरर्समुळे ऍक्सिडेंट होत आहेत. आता काय आहे, सिस्टीमचा अभाव आहे आणि आपण ह्युमन एरर्सला म्हणतोय. साध्या गोष्टी नाही आहेत. बेसिक एज्युकेशन पासून सुरुवात होणं गरजेचं आहे. ही तितकीच खरी बाब आहे की लोक नियम पाळत नाहीत आणि लोक नियम पाळत नाही कारण ह्याचं कारण लोकांना नियमच माहिती नाहीयेत. अनेक ठिकाणी तुम्ही जर का बघितलेत, म्हणजे आता सिस्टीमचं मी तुम्हाला थोडेसे दोष दाखवून देतो पटकन. एक्सप्रेसवे वरती टोटल 14 सायनेजेस आहेत. आता भारतातले सगळे रस्ते IRCच्या गाईडलाईन्स खाली होतात, ज्याला इंडियन रोड काँग्रेस म्हणतात. तर त्या ज्या सायनेजेस आहेत त्या 3 बाण आणि 1 गाडी. आता हे 3 बाण जे आहेत तर ते 3 लेन कशा समजायच्या? बरोबर, ते पिक्टोरियल असलं पाहिजे ना. बरोबर. आणि आता मध्यंतरी एक स्पेशल ड्राईव्ह झाला. दरवेळेस काय होतं की सुरक्षा सप्ताह होतो तो 7 दिवसच होतो. 7 दिवसामध्ये तुम्ही नाही लोकांना सुधरू शकत. आज गेले 42 महिने मी लढतोय या गोष्टींसाठी, तेव्हा कुठेतरी अवेअरनेस माध्यमात तुम्ही एवढं लावून धरलंय त्यामुळे एवढा क्रिएट व्हायला लागला. तुम्ही माध्यमांच्या द्वारे हा आवाज उठवताय आणि आता तुम्ही म्हणताय की तुमच्यावर कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. जर कायद्याचा बडगा दाखवूनच सुधारणा होणार असतील तर मग त्याला काय अर्थ आहे? जसं तन्मय पेंडसे म्हणाले की अगदी त्यांनी प्रॉपर प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. MSRDCनं आणि त्या खात्याशी संबंधित असणाऱ्या यंत्रणांनी थोडं लक्ष जर घातलं तर या एक्सप्रेसवेवर पावसाळ्यात होणारे ऍक्सिडेंट तरी आपण टाळू शकू. तन्मय पेंडसे, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण हा मुद्दा आम्ही असाच लावून धरणार आहोत. एक्सप्रेसवेची गोष्ट तर आहेच, पण मुंबई गोवा हायवेवर काय परिस्थिती आहे याबद्दल बघूया. आता एक ब्रेक घेऊया. एक्सप्रेसवे जसा डेथवे बनलेला आहे तिथे सुधारणांची आवश्यकता आहे, तसं मुंबई गोवा हायवे हा सुद्धा अत्यंत धोकादायक आहे आणि या हायवेचं चौपदरीकरण होत नाही तोपर्यंत हा हायवे सुरक्षितच बनणार नाही. वळणे असती रस्त्याला, वेग वाढवता कशाला असं जागोजागी लिहिलेलं असताना सुद्धा मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहनांचा वेग मात्र कमी होत नाही आणि मुंबई गोवा महामार्गावरच्या
अपघातांची मालिका सुरूच आहे. मुंबई गोवा महामार्गाचं आता चौपदरीकरण होतं आहे, पण सध्या या चौपदरीकरणासाठी अनेक कालावधी लागणार आहे. 2018चं साल उजाडणार आहे असं कळतं आहे. इथे बघतोय की अनेक वळणांचा महामार्ग आहे आणि हा संपूर्ण महामार्ग आत्ता डांबरी आहे, पण त्याचबरोबर हा महामार्ग नवीन जो होणार आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा असण्याचं कारण असं की त्याचा मेंटेनन्स खूप कमी असतो. डांबरी रस्त्याप्रमाणे होत नाही. 15 ते 20 वर्ष त्याला चांगला असेल महामार्ग तर मेंटेनन्सची गरज लागत नाही. कॉस्ट त्याची जास्ती असते, किंमत जास्ती असते. आणि या नव्या मुंबई गोवा महामार्गावरच्या वेगाची मर्यादा आहे ती 80 किलोमीटरपासून पुढे आहे. म्हणजे जर हा नवीन महामार्ग तयार झाला तर ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहनं धावणार आणि त्याहीपेक्षा जास्ती वेगाने धावणार आहेत. वेग सगळ्यांना आवश्यक असतो तसं नाही, तो आवडला तरी सुद्धा. आणि त्यामुळे वेगावर नियंत्रण म्हणजे अपघातांवर नियंत्रण हे ओळखायला हवं आणि मुंबई गोवा महामार्गाचे अपघात चालकांनी वाहनधारकांनी स्वतःहून टाळायला हवेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. याच हायवेवर एका गाडीला अपघात झाला, त्याबद्दल सुद्धा सांगतायत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. आपण बोलतो आहोत मुंबई गोवा महामार्गावरच्या जीवघेण्या प्रवासाविषयी आणि अपघातांविषयी. ही गाडी बघा, ही गाडी म्हणजे अगदी 2-3 दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी सकाळी अपघातग्रस्त झालेली गाडी आहे. लांजाजवळचं जे वाकेड गाव आहे, या गाडीने एका गाडीला ओव्हरटेक केलं आणि समोरून येणाऱ्या एका वोल्वो लक्झरीवर ही गाडी जबरदस्त आदळली. या गाडीमध्ये 5 प्रवासी होते. चालक आणि त्याच्या बाजूला बसलेले त्यांचे भाऊ होते आणि मागे 3 प्रवासी होते. चालक आणि त्यांचे भाऊ जागीच ठार झाले. मागे बसलेली एक महिलासुद्धा रुग्णालयात नेत असताना ठार झाली. 3 प्रवासी ठार झाले आणि 2 प्रवासी गंभीर जखमी झाले. या गाडीचा वेग किती असेल तुम्हीच ओळखा. मुंबई गोवा महामार्गावर अशा भरधाव वेगाने हाकणाऱ्या गाड्यांमुळे अपघाताची जोखीम पत्करावी लागत आहे. मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक अशा प्रकारच्या ग्राफिटीज आपण हायवेवर वाचत असतो आणि ते अगदी हसण्यावारी नेतो कधी कधी. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते आणि आपण जेव्हा या अपघातातून किंवा अशा संकटातून बचावतो तेव्हा आपल्याला याचं गांभीर्य कळतं. अक्षय पेंडसेचा भाऊ तन्मय पेंडसे हा सरकार दरबारी यासाठी आपली कैफियत मांडतो आहे. सरकारच्या सगळ्या यंत्रणांनी त्याला सहकार्य करायला हवं आणि प्रवाशांनी सुद्धा आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपण घ्यायला हवी. इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.